आणि आईच्या डोळ्यातनं पाणी वाहलं. रडणारी आई एक दिवशी पुंडलिकाच्या बायकोला सांगते, ऐक ना ग, वय वर्ष 70 झालं माझं, पुंडलिकाच्या बाबाचं वय वर्ष 80 झालं. बरीच वर्षी लेकरू होत नव्हतं पोटाला, पण देवाच्या साक्षीने नवस केला आणि पुंडलिक जन्माला आला. पण तो भांडी घासतो, धुणं धुतो, चांगलं वाटत नाही ग. ते शेजारी नावं ठेवतात मला. रागाला पुंडलिकाच्या बायकोला पळत गेली. ऐका, एकतर या घरात तुमची म्हातारी राहील किंवा मी तरी राहील. शब्द ऐकला आणि पुंडलिक 70 वर्षाच्या आईच्या अंगावरती मारायला धावला. 80 वर्षाच्या बापानं पुंडलिकाकडे पाहिलं, ये पुरा, अरे हाडाचं काळं, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा केला तुझ्या आईनं तुझ्यासाठी. काय नाही केलं रे तुझ्यासाठी? तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा लाविला. 9 महिने 9 दिवस पुंडलिका पोटी वाढविला. तळ हाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, हाडाचं काळं, रक्ताचं पाणी केलं लेकरा तुझ्यासाठी आईनं. त्या आईच्या अंगावरती मारतोस, पळत जातोस. 80 वर्षाच्या बापाच्या पाठीत लात मारली पुंडलिकानं. थेरड्या, या घरात राहण्याचा अधिकार तुझा नाही. मायबाप, 80 वर्षाच्या बापानं गाठोडं बांधलं पुंडलिकाची. म्हातारीला सांगितलं, ऐक ना, ज्या घरामध्ये बापाच्या कंबरट्यात लेक लात मारतो त्या घरात राहण्याचा अधिकार आई बापाला नाही. मी निघालो, चल माझ्यावर. आईचं काळीच होतं कणेरकर, रडत होतं आईचं काळीज. नाही बसा लवकर तुम्ही. आईचं काळीज रडता रडता मायबाप पुंडलिकाचा हात हातात घेतला. लेकरा, 70 वर्षाची तुझी आई आहे रे, 80 वर्षाचा तुझा बाप आहे. कुठं जावं, काय खावं, काय करावं सांग ना. पण पुंडलिक मात्र बायकोच्या आधी नाही. हातामध्ये गाठोडं घेतलं, पायात चपल्या घातल्या, हातात काठी घेतली. 70 वर्षाची आई, 80 वर्षाचा बाप पुंडलिकाचा मजल दर मजल करत काशी विश्वेश्वराच्या दारात गेला. समोर असणारा काशी विश्वेश्वर पाहिला. ए काशी विश्वेश्वरा, ए जगत जनता, एकुलत्या एक पोरानं घराच्या बाहेर काढलं. आज तुझ्या समोर आलं रे आम्ही. पोट भरायचं काम तू आमचं करायचंय आणि पुंडलिकाचे माय बाप काशी विश्वेश्वराच्या समोर भीक पुंडलिकाचे माय बाप, 70 वर्षाची आई, 80 वर्षाचा बाप काशी विश्वेश्वराच्या समोर भीक मागायला लागले. हे देवा, एकुलत्या एक पोरानं कंबरट्यात लाथ मारली आणि आई बापाला घराच्या बाहेर काढले. जगाच्या पाठीवरती तुझ्याशिवाय दुसरं कोणी राहिलं नाही आम्हाला. 6 महिन्याचा काळ निघून गेला आणि आई बाप आंधळे झाले. आंधळी पोटाचे आभार झाले आणि पुंडलिकाच्या आई बापाचे डोळे गेले. देवाकडे मागणारे पुंडलिकाचे माय बाप पाण्यातून मासा कसा बाहेर येतो तशी तडफडायला लागले. उद्या कुणाला या गरीबाची
एक रुपया मागताय, पोटाला भाकरी मागताय, तो ज्या लेकराला लहानाचं मोठं केलं तर हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं, कष्ट केलं मायबापच्या लेकरासाठी, त्या लेकराचे मायबाप काशी विश्वेश्वराच्या समोर भीक मागायचं काम करतात. 6 महिन्यानं पुंडलिकाच्या बायकोनं सांगितलं, ऐकावं, कुत्र्याला भाकरी टाकते, कुत्र्याला जावा तुमच्या आई बापाला घेऊन या. हे मजल करत काशी विश्वेश्वराला निघाला भक्त पुंडलिक. दादा दादा कुकुड स्वामीच्या मंडळावरती थांबला. आई बापाची काय सेवा असते ती त्याला कळाली आणि काशी विश्वेश्वराच्या समोर असणाऱ्या माय बापाला पाहिलं पुंडलिकानं. भीक मागणारी आई पाहिली, पोटासाठी रुपया मागणारी आई बाप पाहिली आणि पुंडलिकाच्या डोळ्यातलं पाणी वाहू लागलं. आईच्या जवळ गेला भक्त पुंडलिक. आईला दिसत नव्हतं कनेरकर आणि आईचा हात हातात घेतला. जन्म देणारी माय पुंडलिकाचा हात हातात आला आणि पुंडलिकाची आई विचारते, आलास लेकरा, कसा चालला रे तुझा प्रपंच? कनेरकर, ज्या आई बापाला घराच्या बाहेर काढलं ती आई आपल्या लेकराला विचारते, तुझा प्रपंच कसा चाललाय? अरे आईची माया आहे. रडणारा पुंडलिक आईच्या चरणावरती नतमस्तक झाला. हे आई, चलला ग माझ्या बरोबर. 80 वर्षाच्या बापानं वाक्य ऐकलं आणि मान फिरवली. हे आई, बाबा माझ्यावर बोलत नाही ग. पुंडलिका, बाप आहे तुझा, एकदा जा आणि त्याच्या चरणावरती नतमस्तक हो. पुंडलिक आपल्या बापाच्या चरणावरती नतमस्तक झाला. रडणाऱ्या बापानं पुंडलिकाला गळ्याशी धरलं. एका खंडावरती आईला, दुसऱ्या खंडावरती बापाला टाकलेला आहे. तोच पुंडलिक मायबापच्या पंढरपूरच्या वाळवंटात आलेला आहे. आई बापाची सेवा करतोय. एका मांडीवरती बापाचं डोकं, दुसऱ्या मांडीवरती आईचं डोकं. जगाच्या मालकानं पाहिलं आणि उभा राहिला येऊन पाठीमाग. ए पुंडलिका, मी आलो. पुंडलिकानं सांगितलं, देवा, जोपर्यंत आई बापाची सेवा चालू आहे तोपर्यंत विठेवरती उभा राहावा. कनेरकर, कोणीतरी प्रश्न विचारला, तुमचा विठ्ठल विठेवरती किती दिवस उभा? त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत आई बापाची सेवा